खरं तर महिला आयोग हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी किंबहुना महिलांची गाणी ऐकण्यासाठी 24/7 असला पाहिजे। कित्येकदा असं होतं की महिला आयोगापर्यंत काही महिलांना पोहोचणं शक्य होत नाही। अशा वेळेला महिला आयोगाकडे एक तत्परताही असली पाहिजे की महिला आयोगाने स्वतः पीडितेपर्यंत पोहोचावे आणि पीडितेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा। मात्र इतकी तत्परता सध्या महिला आयोगाकडे दिसत नाही। सत्ताधाऱ्यांपैकी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महिला आयोगाचे अध्यक्षपद आलेले आहे, या महिला आयोगाकडे आतापर्यंत आलेल्या 100 पैकी 90 केसेस या कम्प्लिटली फेल ठरलेल्या आहेत। ज्या 5-10% निकाल ते सांगतात ते 5-10% सुद्धा सत्ताधारी लोकांना न्याय द्यायचा म्हणून दिलेले न्याय असावे। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली असली तरी आशादायक बाब ही आहे की याच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या रुपालीने अर्थात चाकणकरांच्या रुपालीने असंवेदनशीलता दाखवली तरी ठोंबरेंच्या रुपालीने मात्र जो पुढाकार घेतला आणि वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी तत्परता दाखवली ती निश्चितच प्रशंसनीय आहे। पण हा सगळा पट बघितल्यावर प्रश्न असा निर्माण होतो की इतकी अकार्यक्षम आणि इतकी अपयशी असणारी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकषाच्या आधारे बसवलेली असेल।